दरम्यान मंत्री गोरेंनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवरून प्रत्युत्तर दिलं आहे। माझा एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही। मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात, असा घणाघात ग्रामविकास मंत्री गोरेंनी केला। पण जनता आणि माता भगिनी माझ्या पाठीशी आहेत, तोपर्यंत कोणीही माझं काहीही वाकडं करू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलं। मी कोणाच्या नादाला लागत नाही, पण माझ्या नादाला कोणी लागू नये। सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात लावत नाही, पण आता सावज टप्प्यात आले, थोडी वाट बघा, असा इशारा त्यांनी दिला। आता गोरेंचा हा इशारा नेमका कुणासाठी याची चर्चा रंगली आहे। हम किसी के रास्ते में जाते नहीं, जो हमारे रास्ते में आते हैं उसे छोड़ते नहीं। आपला खंडा क्लियर। आणि दुसरा एक विषय झाला, सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही। आता सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा। आता सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा। किती थांबवायचा प्रयत्न करा, किती भावल्या बांधा, पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता मौली आहे, तोपर्यंत जयकुमार गोरेचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही।